नमस्कार मैत्रिणींनो. तर कुठल्याही मापाची स्लीव्ज कशी कटिंग करायची ते तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक न्यूजपेपर घ्यायचा. न्यूजपेपर जी बंद बाजू जी आहे ती कधीही आपल्या साईडने ठेवायची, म्हणजे ते बंद बाजू आपल्या साईडने करून घ्यायची. आणि त्या सगळ्यात अगोदर तुम्हाला जी ब्लाऊजची उंची म्हणजे आपली जी बाहीची उंची आहे ती उंची टाकायची. त्यामध्ये एक प्लस ॲड करून घ्यायचं. तर मला 3.5 ब्लाऊजची म्हणजे बाहीची जी उंची आहे ती 3.5 आहे. तर मी त्यात एक प्लस ॲड केलं म्हणजे 4.5वरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे बंद बाजूवरती. त्यानंतर आपली जी छाती रुंदीचा जो भाग आहे, म्हणजे तुम्ही जो ब्लाऊज शिवताय त्याचा भाग समज छाती रुंदीचा भाग जर 8 असेल तर तुम्ही 1 इंचाने वाढून घ्यायचं. आणि जर 7.5 असेल तर मग 8.5 घ्यायचं. म्हणजे कुठलीही छाती रुंदी असो ते 1 इंचाने वाढून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने वाढून घेतलं. आणि आता परत जिथपर्यंत आपली बंद बाजू आपण जी लाईन मारली आहे त्याच बाजूने म्हणजे छाती रुंदी टाकून एक सरळ अशी मार्किंग करून घ्यायची. म्हणजे थोडक्यात आयताकृती आकार बनवून घेतो. आणि त्यानंतर 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची उभ्या लाईनवरती. ती मार्किंग पण पूर्ण आखून घ्यायची. आणि तोच आपला टेप काय करायचा, अर्ध्यावरती फोल्ड करून घ्यायचा. हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे ही स्लीव्स कटिंग करण्याची. हे अर्ध्यावरती फोल्ड करून घेतला की काय करायचं, परत एक उभी लाईन मारून घ्यायची. आपल्याला कॅप कट म्हणजे ते फिश कट आकार देण्यासाठी बऱ्याच जणांना किती इंचावरती मार्किंग करून घ्यायची हे समजत नाही. तर ही जी आहे ही एकदम सोपी स्टेप आहे. हे बघा, 1.5 इंचावरती परत वरून 1.5 इंचावरती मार्किंग करायची. त्या 1.5 इंचापासून परत खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायची. आणि आपल्याला आर्महोलमध्ये आकार देण्यासाठी फिश कटसाठी 1.5 इंचावरती मार्किंग केली. आणि शोल्डरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग केली. आणि आता या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला काय करायचं, आकार देऊन घ्यायचा आपल्या स्लीव्जला. म्हणजे समोरचा भाग आणि पाठीचा भाग हे आपलं निघून जातं. कारण की बऱ्याच जणांना आपण असा अंदाजपंचे पण ज्यांची खूप प्रॅक्टिस आहे ते अंदाजपंचे पण आखून घेऊ शकतं. पण जे नवीन आहेत त्यांना एकदम परफेक्ट मार्किंग करण्याची म्हणजे ही जी मेथड आहे ती खूप सोपी आहे. आणि त्यानंतर खाली आपल्याला जी बाही फिटिंग आहे त्यामध्ये बाही फिटिंग कितीही असो त्यामध्ये आपल्याला फक्त 2 प्लस ॲड करून घ्यायचं. आणि ही क्रॉस लाईन मारून घ्यायची. हे क्रॉस लाईन मारून घेतली. मग आता जो आपला पेपर आहे तो आता व्यवस्थित कैचीच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचा. हे बघा, आता जो बाहेरचा भाग आहे तो कट करायचा आपल्या सगळ्यात अगोदर. आतमधला भाग कट करायचा नाही, बाहेरचा भाग कट करून घ्यायचा. हे बघा, आपली स्लीव्ज कटिंग झाली. आता काय करायचं, आपला समोरचा भाग कधी पण कमी घ्यावा लागतो. तर ही जे 1.5 इंचाचा जो भाग आहे तो आपल्या एक्स्ट्राचा भाग जो निघतो तो आपल्याला कट करून टाकायचा. आणि ही झाली आपली समोरची बाजू आणि पाठीची बाजू ही निघून झाली. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.